पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। रविवार दिनांक 30 रोजी भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या प्रचारार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ येथे भव्य विजय संकल्प सभेचं आयोजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं होतं। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्यामल लक्ष्मण शिरसाट तसेच भाजप आघाडीच्या नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारानिमित्त आयोजित या सभेत बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुढील काळात पंढरपूर शहरासाठी महायुती सरकार हजारो कोटी रुपयांचा निधी देणार आहे। या शहराच्या विकासासाठी अशा वेळी आपण भाजपच्या पाठीशी राहिलं पाहिजे असं आवाहन करीत विरोधक हा फक्त निवडणुकीपुरता येणार आहे, निवडणूक झाल्यानंतर ते पुन्हा गायब होणार आहे हे लक्षात घेत मतदारांनी श्यामल शिरसाट यांच्यासह भाजप आघाडीच्या पाठीशी राहण्याची विनंती मतदारांना केली। आपण कुणाच्या ताब्यात देणार आहोत हे ठरवणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सोबत उपस्थित असलेले या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माझे मित्र सन्माननीय समाधानजी अवताडे आणि ज्यांनी पंढरपूर शहराच्या विकासाच्या बद्दल झालेला विकास आणि भविष्यातलं पंढरपूर कसं असेल हे आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलं आणि मोठ्या मालकांचं स्वप्न मोठ्या मालकांनी घालून दिलेली आदर्श घेऊन जे पंढरपूर शहरामध्ये काम करतायत ते आदरणीय परिचारक प्रशांत परिचारक मालक आणि आजच्या स्टेजवर सगळेच उपस्थित आहेत। परंतु उद्याच्या पंढरपूरच्या नगराध्यक्षा भावी म्हणणार नाही मी, भावी म्हणणार नाही, मतदान व्हायच्या अगोदरच नगराध्यक्ष झाल्यागत वाटतंय असे अनेक लोक इथं फिरतात। परंतु उद्याच्या पंढरीच्या नगरीच्या नगराध्यक्षा सन्माननीय शिरसाटताई आणि त्यांच्या सोबत या पंढरपूर नगरीचे उद्याचे सगळे नगरसेवक आणि आपण स्टेजवरचे सगळे सन्माननीय सगळ्यांची क्षमा मागतो। आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी, आपण उपस्थित असलेले सगळे पंढरपूर शहरातले नागरिक सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करत असताना सगळे पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत, त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आणि मी या पंढरपूर शहराची निवडणूक मालक गेल्या 8-10 दिवसापासून मी बघतोय। 10-12 दिवसातच अचानक कोणतरी इथं आलं जे मागच्या वर्षी बघितलं होतं ते पुन्हा ह्या वर्षी आलं, जे मागच्या निवडणुकीला दिसलं ते पुन्हा ह्या निवडणुकीला दिसतंय। मध्ये आधी कधी नाही, मध्ये आधी आमचा संबंध नाही। निवडणूक आली की आम्ही येणार आहे, निवडणूक आली की आम्ही येणार आहे आणि निवडणुकीत आमचा पराभव होणार आहे, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। मला कुणावर टीका करायचा विषय नाही, हा विषय आमच्या पंढरीच्या नगरीच्या अस्मितेचा विषय आहे, हा विषय आमच्या पंढरपूर नगरीतल्या जनतेचा विषय आहे, हा विषय आमच्या पंढरपूर नगरीतल्या उद्योजकांचा विषय आहे, छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा विषय आहे। उद्या या पंढरपूरचा विकास झाला, वेगानं पंढरपूर वाढलं तर आमचा व्यवसाय वाढेल, तर आमचं पोट चांगलं चालेल, आमच्या हाताला काम मिळेल आणि हे बदललेलं पंढरपूर आपल्या सगळ्यांना जे अपेक्षित आहे ते पंढरपूर जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र बनवण्याचा जो संकल्प माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे ते पंढरपूर
मालक, या पंढरपूर शहराचा विकास करायला बोलता बोलता आता आपण सांगितलं, या भागातले काही रस्ते राहिलेले आहेत, किमान पंढरपूर शहरातल्या रस्त्यासाठी 200 ते 300 कोटी रुपये लागतील मालक. आता अंतर्गत रस्त्यासाठी आपण केलेले रस्ते सोडून मालकाने एक फोन केला, फडणवीस साहेबांनी सांगितलं माझ्या पंढरीच्या नगरीतले हे रस्ते राहिलेत, साहेब याला मान्यता पाहिजे. एका फोनवर मान्यता मिळेल. मला सांगा, आपल्या समोर नगराध्यक्ष पदाला एक उमेदवार आहेत, भालके ताई आहेत, माझ्या भगिनी आहेत, मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. परंतु मला सांगा ताई, पंढरीच्या नगरीच्या 500 कोटी रुपयाचे रस्ते पंढरीला पाहिजेत, ते रस्ते तुम्ही कुणाला मागणार आहे? ते रस्ते तुम्ही कुठून मंजूर करून आणणार आहे? कुणाकडे जाणार आहे? आणि या शहरातल्या विकास कामासाठी जे हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवायचा संकल्प माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला आहे, त्या शहराच्या विकासासाठी किमान 3,500 कोटी रुपयाचा निधी लागणार आहे. सांगा ताई, हे 3,500 कोटी रुपये तुम्ही कुणाला मागणार आहे? हे पैसे तुम्ही कुणाकडून आणणार आहे? फक्त बोलून विकास होत नाही आहे, कुणावर टीका करून विकास होत नाही आहे. जेव्हा निवडणूक होत असते तेव्हा गेलेल्या 5 वर्षात काय झालं आणि भविष्यात आम्ही काय करू हे सांगून निवडणूक लढवायची असते. व्यक्तिगत टीकेवर, व्यक्तिगत कुणावर बोलून या शहराचा विकास होत नाही. एका दिवशी ह्या रील टाकायला बरं वाटतं, सोशल मीडियावर हे टाकायला बरं वाटतं, पण जेव्हा विकासाचा विषय येतो तेव्हा ह्या गोष्टी कुठून करणार आहे? या पंढरपूर शहराला MIDC करायचे, या पंढरपूर शहरातल्या युवकांच्या हाताला काम द्यायचंय, या पंढरीच्या नगरीतल्या आमच्या ह्या माता भगिनींना नव्यानं काम मिळालं पाहिजे ही भूमिका घ्यायची. MIDC मंजूर झाले, या MIDC मध्ये मोठे उद्योग आणायचे. हे मोठे उद्योग आणण्याची क्षमता आदरणीय मोदीजींच्या मध्ये आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे. सांगा ताई, या MIDCत कारखाने आणायचे आहेत, ते कुठून आणणार आहे? ते कुणाला सांगणार आहे? कुणाला सांगणार आहे? या भागामध्ये ह्या पंढरीचा विकास होईल. आपण बघतो वाराणसीचा विकास झाला, आपण पाहतो अयोध्येचा विकास झाला. अयोध्येमध्ये 5-5, 10-10 5 स्टार हॉटेल उभी राहिली, वाराणसीमध्ये 5 स्टार हॉटेल उभी राहिली. उद्योग व्यवसाय वाढला, पर्यटकांची संख्या वाढली, दर्शनाला येणाऱ्या लोकांची संख्या वाढली. आणि लोकांचा व्यवसाय वाढला. तिथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र निर्माण झालं, म्हणून त्या ठिकाणी झालं. सांगा पंढरपूरवाल्यानं, मला जनतेला माझा सवाल आहे, या पंढरपूरचा विकास होत असताना या भागात विकास झाला पाहिजे. माझ्या पंढरीचा तीर्थक्षेत्र आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झालं, इथं 5 स्टार हॉटेल येतील, इथं व्यवसाय येईल, इथं लोकांच्या हाताला काम येईल. हे कोठून आणणार आहे आपण? हे कुणाकडे मागणार आहे आपण? आणि हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं जेव्हा हे शहर होईल, हे तीर्थक्षेत्र होईल. परिचारक मालक, सकाळी मी आदरणीय देवेंद्रजींच्या सोबत होतो, हेलिकॉप्टरमध्ये 1 तास आम्ही होतो. साहेबांनी सांगितलं, जे हे पंढरपूर आपल्याला विकसित करायचंय, या पंढरपूरचा विकास करत असताना एवढं मोठं तीर्थक्षेत्र येत आहे, याचा विकास झाला तर या ठिकाणी आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ सुद्धा करण्याची आवश्यकता आहे. या पंढरीच्या नगरीमध्ये सांगा पंढरपूरच्या नागरिकांनो, तुम्हाला वाटते का नाही माझ्या पंढरीच्या नगरीत विमान उतरावं, माझ्या पंढरीच्या नगरीत आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावं? हे विमानतळ करायचं असेल
तर मोदीजींच्या सोबत राहायला लागेल, तर आदरणीय देवेंद्रजींच्या सोबत राहायला लागेल. मी परवा आलो आणि मी म्हटलो की आम्हाला पंढरपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचं करायचंय. त्यावेळी महान कोणतरी ते कोण आहे ते भगीरथ भालके, ते म्हणले आंतरराष्ट्रीय पालकमंत्री आले. अरे बाबा, इथं वारी होती, पंढरीच्या नगरीत लाखो कोट्यावधी वारकरी येत होते. या पंढरीमध्ये हा पालकमंत्री झाडू घेऊन पंढरी झाडत होता, तेव्हा तुम्ही कुठं होता? तेव्हा तुम्ही कुठं होता? अरे ती फार छोटा आहे यार. एवढ्या मोठ्या पंढरीच्या नगरीमध्ये एवढ्या छोट्या माणसाचं नाव का घ्यावं? आपल्याला इथं विकासाचं काम करायचं आहे. आपल्याला इथे MIDC आणायचं, आपल्याला स्वच्छ सुंदर चंद्रभागा बनवायच्या. आता बघता चंद्रभागा विकास मागतो, विकासाचा विचारता, तर या शहरामध्ये झालेला विकास आपण बघताय. हे नाट्यगृह झालं साहेब, मालक तुम्ही बांधलं, 75 कोटी रुपयाचं नाट्यगृह बांधलं. हे चालू करायला अजून 25 कोटी रुपये लागणार आहेत. सांगा भगीरथजी, हे 25 कोटी कुठून आणणार आहे? हे 25 कोटी कुणाला मागणार आहे? हे सारखं असं काय करतात रे खालनं? त्याच्यात एवढं मिळतं तो 25 कोटी तेव्हा. त्याच्यातच कंगाल झाले. परिस्थिती इथं टीका करायची नाही. परिस्थिती या शहराच्या अस्मितेची आहे, शहराच्या विकासाची आहे. इथल्या गोरगरीब जनतेला घर मिळालं पाहिजे हे आहे. आज सकाळी देवेंद्रजींनी निर्णय जाहीर केला, तर आमच्या परिचारक मालकांनी सांगितला, या शहरामध्ये ज्या ज्या माणसाला घर नाही, ज्या ज्या माणसाला घराला जमीन नाही, त्या प्रत्येक माणसाला ज्यांनी अतिक्रमण केलंय शासकीय जमिनीवर, ती जमीन आम्ही नियमित करणार आहे. ज्याला घर बांधायला जमीन नाही त्याला जमीन शासकीय देणार आहे, आणि जमीन देऊन त्याला घर बांधायला पैसे देणार आहे. हे आमचं मोदीजींचं सरकार आहे. सांगा भालकेजी, आमच्या ह्या लोकांना घर बांधायला जमीन कुठून देणार आहे? सांगा. फक्त बोलून, रिक्षात बसून, रील बनवून शहराचा विकास नाही होत. अरे या पंढरीच्या नगरीतल्या या रिक्षावाल्यांच्यावर अन्याय झाला. हा पालकमंत्री येऊन रिक्षावाल्यांच्या सोबत उभा राहिला आणि ह्या सगळ्या रिक्षा सोडायला लावल्या. त्या पण 300 रिक्षा, 300, 1 रुपया नाही घेऊन दिला कोणाला वारीच्या कालावधीत. छोट्या छोट्या लोकांच्या अडचणी आहे, छोट्या छोट्या लोकांचे प्रश्न आहे, व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे, छोट्या छोट्या उद्योजकांचा प्रश्न आहे, आमच्या कोळी बांधवांचा प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नाला न्याय देत असताना कुठं असता भालके साहेब? कुठं असता? चंद्रभागा साफ करायची होती, स्वच्छ करायची होती. चंद्रभागेवर अतिक्रमण झालं तर पत्रकार बंधू आपण बसलाय. अरे हा पालकमंत्री, आमचे प्रशांत मालक, आम्ही त्या नदी झाडत होतो, चंद्रभागा झाडत होतो, तिथलं अतिक्रमण उभं राहून काढलं. आता स्वच्छ चंद्रभागेचं वाळवंट बघताय, स्वच्छ चंद्रभागा बघताय. सांगा भगीरथजी, तेव्हा कुठं होता तुम्ही? कुठं होता तुम्ही? निवडणूक लागली ना उतरला तुम्ही. एखादा गुण तरी नानाचा असावा. मालक, माझे नानाचे खूप जवळचे संबंध होते, आम्ही दोघं सोबतच होतो आमदार.
कुठं नाना कुठं हे असं नव्हते. नाना एवढं खोटं तर बोलतच नव्हते, अजिबात नाही, नव्हते बोलत. एवढं लबाड, एवढं खोटं बोलायचं कसं चालतं? माझी विनंती आहे आपल्या सगळ्या पंढरपूरवासियांना, बाबांनो, हे शहर एवढं सोपं नाही, सहज घेण्यासारखी निवडणूक नाही, कोणतं रडलं म्हणून मतं देणारी निवडणूक नाही ही बाबांनो. कोट्यावधी भाविक इथं येतात, कोट्यावधी वारकरी इथं येतात, आणि ह्या सगळ्या पायाभूत सुविधा, ही सगळी यंत्रणा चालवण्यासाठी मजबूत माणसाची आवश्यकता असते, मजबूत पक्षाची आवश्यकता असते, आणि मजबूत नगराध्यक्षाची आवश्यकता असते. नगराध्यक्ष मजबूत कधी होतो, कधी असतो? त्याच्या मागं मजबूत सरकार उभा असतं, त्याच्या मागं मजबूत मुख्यमंत्री उभा असतो, तेव्हा मजबूत नगराध्यक्ष असतं. आपण बघताय काय परिस्थिती आहे दादा. आजूबाजूच्या मतदारसंघाची अवस्था बघा. सरकार सोबत नाही, माळशिरसला 5 कोटी रुपये आमदार फंड आहे, त्याच्यावर नया दमडी आली नाही, नया दमडी आली नाही, नई दमडी. मला सांगा, या पंढरीच्या नगरपालिकेचं उत्पन्न आहे, त्याच्यावर एवढा ओझ सहन होईल का हो? त्याला सरकार पाठीशी पाहिजे, त्याला शासन पाठीशी पाहिजे. आज या शहरामध्ये जर काय पाहिजे असेल तर मोदीजी देतात. मोदीजी या पंढरीच्या नगरीवर, विठुरायावर मनापासून प्रेम करतात. देवेंद्रजींचा तर हृदयात पंढरी आहे. आमचे प्रशांत मालक सातत्याने या शहरासाठी काम करत असतात. काहीतरी उगाच टीका करायची म्हणजे सोन्याचा चमचा, ठीक आहे, त्यांच्या नशिबात होता सोन्याचा चमचा, तुमच्याकडे बी सोन्याचा चमचा होता, सारखा खळून खळून घालवला. काय कमी होतं? काय कमी होतं? या बाबाने सोन्याचा चमचा सांभाळला आणि 2चं 3 केलं. तुम्ही सोन्याचा बी टाकला, आणि पितळाचा बी टाकला, आणि स्टीलचा बी गेला, आता मोकळच राहिले हात. या सगळ्या गोष्टी आपण तपासल्या पाहिजेत. हे उद्याचं पंढरपूर आपण कुणाच्या ताब्यात देतोय याची जाणीव पंढरपूरकरांना असली पाहिजे. माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे, बाबांनो, एक भूमिका घ्या. आदरणीय देवेंद्रजींचा निरोप आहे, आणि माझी आपल्याला मनापासूनची विनंती आहे, आपण सगळ्यांनी ठाम भूमिका घ्या, आणि या शहराचा नगराध्यक्ष एका सामान्य कुटुंबातल्या, का कोळ्याच्या आमच्या बहिणीनं, कोळ्याच्या बहिणीनं नगराध्यक्ष व्हायचं नाही का? ती कोळ्याची आहे म्हणून, गरीबाची आहे म्हणून, तिला वारसा नाही म्हणून नाही व्हायचं त्यांनी? किती थट्टा करताय, किती मस्करी करताय गोरगरिबांची. तर माझं सांगणं एवढंच आहे, ही ताई आणि या कुटुंबाला पंढरपूर माहिती आहे, नगरपालिका माहिती आहे. इथं काम करायचं असतं तेही माहिती आहे, पंढरी कशी झाडायची असती हेही माहिती आहे. कसं करणार पंढरी कशी झाडायची असते यांना? त्यामुळं माझी विनंती आपल्याला आहे, या भगिनीच्या पाठीशी ताकदीनं आपल्याला उभं राहायला लागेल, आणि ताईला नगराध्यक्ष करायला लागेल. प्रशांत मालक सातत्याने या शहराची सेवा केली, मोठ्या मालकाचे आशीर्वाद आहेत, ते आहेतच, पण विठुरायाचा आशीर्वाद आपल्या पॅनलला आहे, मालक आपल्याला आहे, आणि खास करून माझ्या ह्या बहिणीला आहे. आणि ज्या बहिणीच्या पाठीशी विठुरायाचा आशीर्वाद आहे, ज्या बहिणीच्या पाठीशी विठुरायाचा आशीर्वाद आहे, लाखो वारकऱ्यांचा आशीर्वाद आहे, लाखो सगळ्या संतांचा आशीर्वाद आहे, अशी आमची भगिनी आहे. सातत्याने या पंढरीच्या सेवेमध्ये राहिलेली आहे. त्यांचं कुटुंब, त्यांचे पती कायम या नगरपालिकेच्या माध्यमातून या लोकांची सेवा केलेली आहे. अख्खी नगरपालिका माहिती आहे. अशी लोक ही पंढरी चालवू शकतात, आणि त्यांच्या पाठीशी प्रशांत मालक असतील, आमचे समाधान दादा आहेत. या जातीपातीच्या सगळी जोकडं तोडून टाका, आणि या पंढरीचं हित महत्वाचं आहे. या पंढरीत येणारा वारकरी कुठल्या जातीचा, कुठल्या पातीचा, कुठल्या धर्माचा कधी या पंढरीनं बघितलं नाही. या निवडणुकीत कुठं जातीपाती आणताय? या पंढरीच्या नगरीला जातीपातीचा कलंक लावू नका.
हजारो जातीची लोक या पंढरीत राहतात. आता ती गुण्यागोविंदाने राहतात. कुठं घेऊन चाललाय पंढरपूर आमचं? माझी विनंती आहे, या सगळ्या जातीपातीच्या जोकडांना तोडून टाका आणि का सामान्य घरातली, सामान्य कोळ्याच्या घरातली ही आमची भगिनी आहे. तिच्या पाठीशी या पंढरपूर शहरानं उभं राहा. तिच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस साहेब, अख्खा महाराष्ट्र सरकार तिच्या पाठीशी उभा आहे. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभा आहोत. मी पालकमंत्री म्हणून सांगतो, या नगरपालिकेसाठी जे लागेल मालक, जे लागेल ते सगळं जिल्हा नियोजन मधनं मिळेलच, काळजी करू नका. पण मी सांगतो, उद्या मी आंतरराष्ट्रीय आहे. मी आंतरराष्ट्रीय आहे आणि मी जर आंतरराष्ट्रीय आहे, मी जर एखाद्या राष्ट्रात गेलो आणि चुकून तुम्ही इथं असला तर वारीला पैसे कुठून आणाल? कुठून आणाल? एवढं सोपं वाटतं का हे पंढरी चालवणं? अरे, मोठ्या मालकाने आदर्श घालून दिला, या शहराला वळण लावून दिलं, या समाजाला वळण लावून दिलं, उभं आयुष्य त्या माणसाने या मातीत खपवलं, गोरगरिबांचे संसार उभे केले, कधी कुणाला लुटलं नाही, कधी कुणाला खुपलं नाही, सातत्यानं लोकांची सेवा केली. आणि अशा कुटुंबावर तुम्ही आरोप करून सत्ता मिळते का? चर्चा करा, विकासाची करा, प्रश्न विचारा, विकासाचे विचारा. सांगा मालक तुम्ही काय केलं म्हणून विचारा. ते विचारतंय कोण? विचारतंय कोण? काही नाही. फक्त सोन्याचा चमचा आलाय, तो असा आहे, तो तसा आहे, ह्यो तसा आहे. काय करायचं तुम्ही? कसे आहे? रडून खडून भावनेवर एक दिवस चालतं, भावनेवर वर्षानुवर्ष चालत नाही. हे शहर चालवत असताना त्याला, या शहराला मजबूतीनं पुढे घेऊन जाणारा ताकदीचा पाठीराखा लागतो. तो प्रशांत मालकाच्या रूपानं आहे. तो आमच्या या बहिणीच्या मागं आहे. माझी हात जोडून विनंती आहे, आपण सगळ्यांनी या भगिनीच्या पाठीशी उभं राहावा. भारतीय जनता पक्षाचं कमळ देशातून, राज्यातून, आता पंढरपूरमध्ये सुद्धा उमललं पाहिजे, याची काळजी आपण घ्या. एवढीच विनंती करतो. 2 तारखेला आपण आमच्या भगिनीच्या चिन्हासमोरचं कमळाचं बटन दाबा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या सर्वांनी स्टेजवर समोर व्हायचं आहे. आजच्या या प्रचार या सभेमध्ये गवळी समाज आणि शिवा संघटनेच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांना या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केला जातोय. गणेश औशेकर